नमस्कार, रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आज आपण जाणून घेणार आहोत रक्षाबंधनाला लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा होणार 3000 रुपये। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। या योजनेचा 13वा हप्ता येत्या 9 ऑगस्ट 2025 रोजी थेट महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। विशेष म्हणजे ही तारीख रक्षाबंधन सणाच्या दिवशी ठेवण्यात आली आहे, ज्यामुळे राज्यातील लाखो भगिनींना दुहेरी आनंद मिळणार आहे। महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना सुरू केली आहे। या अंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयाची मदत दिली जाते। या योजनेचा लाभ आत्तापर्यंत 2.41 कोटी महिलांनी घेतला आहे। या पैशाचा उपयोग अनेक महिला घरखर्च चालवण्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी करत आहेत। हप्त्याविषयी महत्त्वाचे मुद्दे। 13वा हप्ता हा जुलै महिन्याचा असून तो 9 ऑगस्ट 2025 रोजी वितरित केला जाईल। यापूर्वी काही अफवा पसरल्या होत्या की जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते एकत्र मिळतील, पण सरकारने हे स्पष्ट केले आहे की सध्या फक्त जुलैचा हप्ता जमा केला जाईल। निधीची तरतूद। सरकारने या हप्त्यासाठी 2984 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। योजनेचा उद्देश। रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर हा हप्ता देण्याचा उद्देश महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला प्रोत्साहन देणे आणि सणाचा आनंद वाढवणे आहे। योजनेसाठी पात्रता आणि अर्ज करण्याची प्रक्रिया। जर तुम्ही अजून या योजनेत सामील झाला नसाल तर तुम्ही खालील पात्रता निकष पूर्ण करत असल्यास अर्ज करू शकता। तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे। तुमचे वय 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान असावे। तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे। तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेले असणे आवश्यक आहे। विवाहित, अविवाहित, विधवा किंवा घटस्फोटित अशा सर्व महिला यासाठी अर्ज करू शकतात। या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे। तुम्ही ऑनलाईन पोर्टल किंवा तुमच्या जवळच्या सेतू केंद्रातून अर्ज करू शकता। अर्ज करताना तुमच्याकडे आधार कार्ड, बँक पासबुक आणि उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे। या योजनेमुळे लाखो महिलांचे जीवनमान सुधारत आहे। रक्षाबंधनाच्या दिवशी मिळणारी ही आर्थिक मदत महिलांच्या आत्मसन्मानाला आणि आत्मनिर्भरतेला बळ देत आहे। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।